स्वामी कारण स्वामी रे तारण, स्वामी विना कोण दावी अनुभव। अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आणि माझ्या सर्व स्वामी मित्रपरिवाराचं आपल्या चॅनलवरती खूप खूप असं स्वागत आहे। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमच्या घरामध्ये पटत नाही, आमच्या घरात सदन कदा कटकटी चालू आहेत, आमची लहान मुलं आहेत ती पण आमची ऐकत नाहीत, घरात सदन कदा वादविवाद चालू आहे, लक्ष्मी येते पण लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी आली तरी पण ती कुठे जाते, काय होतं हे काही कळत नाही, खर्च वाढतात, दुःख दारिद्र्य कंटिन्यू चालू आहे, कंटिन्यू दवाखाना आमचा चालू आहे, किती डॉक्टरकडे पैसे जातात याचा काही थांगपत्ता नाही, काय करावे हे काही कळत नाही, स्वामींची कोणती सेवा करावी, काय करावं, नक्की काय केल्याने काय होईल। आता अक्षरशः आम्ही थकलोय आणि घरात आमच्या नवरा बायकोंमध्ये पण कटकटी होतात, नवरा पण माझं ऐकत नाही, काय करू काय नको करू। पुन्हा भरपूर अशा दादांच्या त्यांच्या पण कमेंट्स असतात की आमच्या घरात विनाकारण चिडचिड चाललेली असते, की पैशाला पैसा लागत नाही, कोणत्याही गोष्टी पुऱ्या पडत नाहीत, कितीही काही जरी केलं तरी पण दुःख चिडचिड आजारपण हे काही सरता सरत नाही, हे थांबत नाही। बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की ताई आमचं लग्नाचं वय वगैरे झालेलं आहे तरीही आमची लग्नकार्य जमत नाहीत, हे कशामुळं होत आहे। आम्ही तर स्वामींची सेवा करत आहे आणि कंटिन्यू आम्ही स्वामींचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अशा प्रकारचा जप करत आहे, त्याचप्रमाणे आम्ही सारामृत त्याचे पारायण करत आहेत, गुरुचरित्राची पारायण करत आहेत, तर हे आम्हाला का बरं स्वामींची अनुभूती येत नाही, का बरं आम्हाला स्वामी प्रचिती देत नाहीत आणि आमचे दुःख का बरं संपत नाहीत, आणि असे बरेचसे प्रश्न असतात। पण कसं असतं ना, स्वामी महाराज जी स्वामी आई आपली आहे ती आपली परीक्षा घेत असते आणि परीक्षा घेण्यापेक्षा जर म्हटलं तर अत्युत्तम होईल की आपले काही पूर्वकर्म असतात आणि जोपर्यंत ते पूर्वकर्म आपल्याकडनं फिटत नाही, जोपर्यंत आपण ते पूर्वकर्मातनं बाहेर पडत नाही, जोपर्यंत आपल्याला सुखाची किंमत कळत नाही, तोपर्यंत स्वामी आई आपली परीक्षा घेत राहते। आणि परीक्षा नसते तर कसं असतं, आपण स्वामी सेवेमध्ये कितपत पात्र आहोत, आपण कितपत स्वामी आईला ओळखतो आणि आपण कितपत ह्या मार्गामध्ये तरू शकतो, चालू शकतो, हे स्वामी आई पाहत असते। कसं आहे, प्रत्येक आई ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस पण आपण पाहतो जन्माला आल्यामुळे चालायला लागतं का नाही लागत चालायला, पहिल्यांदा काय करतं, पहिल्यांदा पालथं पडतं, त्याच्यानंतरनं रांगायला गुडघ्यावरती कुठेतरी सुरुवात करतं, नंतरनं भीतीला धरून वगैरे चालतं, त्याच्यानंतरनं कुठेतरी आई बाबा यांचं आजी आजोबा त्यांचं बोट धरून चालायला शिकतं, लगेच चालायला शिकतं का नाही। आणि त्यावेळेस पण आपण कितीतरी वेळा पडतो, झडतो, उडतो, परत पडतो, पण त्यावेळेस आई आपल्याला लगेच बोट देते का नाही, आई काय म्हणते, पडू दे, पडलं झडलं तरच ते व्यवस्थित चालेल, व्यवस्थित शिकेल। तसंच आपली स्वामी आई पण आपली परीक्षाच घेत असते, कारण कसं आहे, सुख लगेच आपल्याला भेटलं तर दुःखाची किंमत कळणार नाही आणि कंटिन्यू दुःखच जर राहिलं तर सुखाची किंमत कळणार नाही। त्याच्यामुळं जीवनामध्ये सुख आणि दुःख हे उंचावलेलीप्रमाणे पाहिजेनच, कारण सुख जर आलं तर दुःख कळतं आणि दुःख जर आलं तर सुख कळतं। जर आपल्याला दुःख न येता डायरेक्ट जर सुख जर मिळालं तर आपल्याला दुःखाची किंमत कळणार नाही आणि कंटिन्यू आपल्याला सुखच मिळत राहिलं तर दुःख काय हे कळणार नाही, लोकांच्या भावना आपल्याला समजणार नाही। त्याच्यामुळे सुख आणि दुःख हे आपल्या जीवनात असणं खूप खूप गरजेचं आहे, कारण हा उंचावलीचा खेळ आहे। म्हणून हा स्वामी माऊलींनी हा निसर्गाची एक देणच आहे, स्वामी माऊलींची एक देणच आहे। कारण कसं आहे, स्वामी माऊली आपल्याला दुःख देतात पण त्यातून बाहेर पडण्यासाठीही आपली साथ, आपली सोबत सर्व काही आपली स्वामी आईच करते आणि सर्व जे आपले दैवत आहेत तेच आपल्यासोबत असतात, तेच आपल्याला मार्ग दाखवत असतात। म्हणतात ना, ज्यावेळेस आपला जन्म होतो त्यावेळेस जी पाची पुजली जाते, पाची पुसताना म्हणतात ना, साठी सगळं अक्षर लिहून जाते, म्हणजे जेव्हा जन्म झाला त्यावेळेस सगळं काही लिखित असतं आपलं, की आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करणार आहोत, काय करणार नाही, आपले कर्म काय असणार आहेत, आपण इन फ्युचर काय करणार आहोत, काय नाही करणार आहे, आपलं मरण कधी, इव्हन इथपर्यंत सर्व काही हे सर्व लिखित असतं। त्याच्यामुळे कसं आहे, ह्या जन्मात आलेलो आहे तर स्वामी सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे। नाही काही तर एकदम साधी सोपी आणि सर्वात महत्त्वाची सेवा म्हटलं तर काही नाही तर नामस्मरण म्हणजे कंटिन्यू तुम्हाला देवापुढं बसून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायची गरज नाही आहे। स्वामी म्हणत नाही की सर्व कामधंदा सोडा, तुमचं कर्म सोडा आणि तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा, असं ते कधीच म्हणत नाही। स्वामी आई नेहमी आपल्याला काय म्हणते की तुम्ही नामस्मरण करा, कधी करा,
ज्यावेळेस तुम्ही कोणतंही काम करत असाल, तुम्ही प्रवासात असाल, तुम्ही काहीही करत असाल, तुमच्या मुखातून फक्त श्री स्वामी समर्थ असं जरी निघालं तरी पण खूप काही होतं. आणि एवढं मोठमोठ्याने करायची गरज नसते. तुम्ही तुमच्या मनामध्ये जरी नामस्मरण केलं तरी पण ते आपल्या स्वामी आईपर्यंत पोचतं. म्हणजे फक्त स्वामी आईचं म्हणणं काय, तुम्ही नामस्मरणातून तुम्ही अर्थात जरी मला दिली तरी पण मी तुम्हाला प्रचिती देणार की हो बालका, मी तुझ्यासोबत आहे. ही स्वामी आई, हे गुरु माऊली आपल्याला नेहमी सांगतात की नामस्मरणामध्ये इतकी मोठी ताकद आहे की सर्व उपायांमध्ये, सर्व काही सेवांमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा जर म्हटली तर नामस्मरण ही एकमेव सेवा आहे. आणि ही अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे. म्हणून मी एवढी तळतळीने कळकळीने मी तुम्हाला सांगत आहे की नामस्मरण तुम्हाला मोठमोठ्याने करायची गरजच नाही. झोपताना जरी स्वामींचं नाव घेतलं, उठताना जरी स्वामी आईचं नाव घेतलं तरी पण खूप काही होतं. फक्त मनामध्ये जिद्द पाहिजे, मनामध्ये इच्छा पाहिजे. माझ्या मागच्याही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही की मी तुम्हाला सांगितलं माझी इतकी इच्छा होती, इतकी वर्ष 1.5 वर्ष झाली तशी माझी इच्छा होती. अक्कलकोटला जायचे, मला गाणगापूरला जायचे, मला स्वामी आई गुरु माऊली मला बोलवत होती, दत्त महाराज मला बोलवत होते. मला ती अक्षरशः ते मंदिर माझ्या स्वप्नात दिसत, मला उलगडा होत नव्हता की हे मंदिर कुठलं आहे, म्हणजे गाणगापूरचं मंदिर. पण मी ते नेटवरती सर्च केलं, त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की हे गाणगापूरचं मंदिर आहे. म्हणजे आई मला बोलत होती. त्यानंतर मी जाण्याचा प्रयत्नही केला. पण कसं होतं, काही माझे पर्सनल इश्यू होते, काही प्रॉब्लेम होते, त्याच्यामुळे स्वामी आई मला म्हणत होती तुझं सगळं काही होऊ दे आणि त्याच्यानंतर तू माझ्यापर्यंत या. त्या दिवशी मी अचानक निघाले, पण मनात प्रबळ इच्छा जर असेल ना, सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि आई आपल्याकडनं करूनच घेते. आणि जर आपल्या भक्ताला, आपल्या लेकराला जर तिच्या जवळ जर बोलवायचं असेल तर स्वामी आई आपल्याला तिच्यापर्यंत बोलूनच घेते. दत्त महाराज आपल्याला त्यांच्यापर्यंत बोलूनच घेतात. आणि माझी खरंच मनातली इच्छा पूर्ण झाली. आणि तेव्हापासून मला म्हणजे माझ्या घरात इतकं प्रसन्न वातावरण आहे ना की मी सांगू शकत नाही. माझी मुलगी असतात, मला सर्वांना माहिती आहे, ती पण खूप छान, म्हणजे घरात वातावरणच इतकं छान चालू आहे ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणून माझी सर्वांना नम्रतेची विनंती आहे, मनापासून आपल्या स्वामी आईला हाक मारा, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. नाही जमत काही तर फक्त नामस्मरण, कामाला जाताय, जॉबला जाताय, कुठे शेतात कामाला जाताय किंवा कुठेही तुम्ही प्रवासात आहात, कुठे बाहेर आहात, स्वयंपाक करत आहात, तरी तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ असं जरी म्हटलं तरी पण नामस्मरण होऊन जातं. अगदी झोपेत जरी बोललं तरी पण ते नामस्मरण होऊन जातं. असं काही नसतं की तुम्ही ह्या वेळेतच स्वामींच्या समोर बसा, हात जोडा, मग हे करा ते करा आणि मग नामस्मरण करा, असं काही नसतं. फक्त मनामध्ये भाव पाहिजे, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. पहिली सेवा तर ही झाली नामस्मरणाची. दुसरी सेवा जर करायची म्हटलं तर फक्त सकाळ आणि संध्याकाळ म्हणजे सायंकाळी तुम्ही स्वामी आईला दिवा लावला, निरंजन लावलं, त्याचप्रमाणे अगरबत्ती लावली. आपल्या घरामध्ये तुळस तर असतेच, आपल्या सर्वांना माहिती आहे. तुळशीला एक तेलाचा, तुपाचा, जसं तुम्हाला शक्य आहे तो दिवा लावला, अगरबत्ती लावली. हेही खूप होतं. ही सेवा खूप मोठी आहे. आणि फक्त हात जोडून म्हणायचं स्वामी तू तुझी काळजी घे, त्याचप्रमाणे नेहमी माझ्यासोबत राहा, कोणतीही अडचण जरी आली तरी त्यातून मला तरुण काढ. आई नेहमी आपल्या मागं आणि आपल्या सोबत नेहमी असते. आणि याची प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. फक्त ही दुसरी सेवा ही पण खूप महत्त्वाची आहे. तिसरी सेवा सांगायची जर म्हटलं तर कसं आहे, आपल्याकडे लाल कपडा वगैरे असेल, छोटासा रिबीन जरी असेल तरी चालेल. त्यात जुनं आपल्याला माहिती आहे तांब्याचं नाणं यायचं. ते तांब्याचं नाणं जर आपण त्याच्यामध्ये गुंडाळून जर मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने जर बांधलं, दरवाजा बंद केल्यानंतर आतल्या बाजूने जर बांधलं तर तेही खूप शुभ असतं. कारण तांबं हे लक्ष्मी प्राप्तीचं, लक्ष्मीच्या येण्याचं आणि लक्ष्मी प्राप्तीचं सगळ्यात मोठं, धनप्राप्तीचं सगळ्यात मोठं जर साधन जर म्हटलं तर हे तांब्याचं नाणं आहे. त्याद्वारे पण लक्ष्मी त्या नाण्याला आकर्षित होऊन आपल्या घरात नेहमी प्रवेश करते. आणि लक्ष्मी माता कधीही आपल्याला सोडून जात नाही. लक्ष्मीचा अंश ना अंश, कण ना कण आपल्या आयुष्यामध्ये असतो. आणि आपण हे जे म्हणतो ना लक्ष्मी टिकत नाही, लक्ष्मी जाते, ताई आमच्याकडे पैसा येतो पण पैसा टिकत नाही, काय करावं. पैसा टिकत नाही असं नाही, पण कसं असतं काही गरजा असतात, निसर्ग प्रकृती आहे, त्याच्यामुळे कसं आहे आजारपणा वगैरे येतात. पण त्यातून स्वामी आई आपल्याला धरून नेते, त्यामुळे आपला पैसा इकडे तिकडे जातो पण तो व्यर्थ जात नाही, तो येणार. आज जर चाराने गेल तर उद्या रुपया ही स्वामी आई आपल्याला देणार म्हणजे देणार. ही अनुभूती मी घेतलेली आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. कारण कसं आहे, फक्त इथून जिद्द ठेवा, माझी आई माझ्यासोबत आहे आणि माझं सगळं व्यवस्थित होणार आहे. 101% नाही, 1001% तुम्ही सर्व काही चांगलं आणि चांगलंच होणार आहे. तिसरी सेवा सांगायची झालं तर
स्वामी सारामृतचं जे 3 अध्याय आहेत ते तुम्ही रोज वाचू शकता. त्याचं जरी वाचन जर केलं 3 अध्यायाचं रोज, तरी पण खूप छान प्रभावी सेवा आहे. हेही जमत नसेल तर अजून एक उपाय तुम्हाला तर माहिती आहे, तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे. तारक मंत्र एकदा सकाळी एकदा संध्याकाळी जरी म्हटले तरी पण खूप सेवा झाली. आणि हेही शक्य नसेल म्हणणं तरी फक्त घरामध्ये लावून जरी दिलं यूट्यूबला, तर आपल्याला माहिती आहे भरपूर येतं. आपण फक्त लावून जरी दिला ऑडिओ आणि कानावरती जरी पडला तरी पण खूप झालं. फक्त मनातून इच्छा ठेवा, सगळं काही पॉझिटिव्हच होतं. हेही जमत नसेल तर अजून सेवा जर सांगायची म्हटलं तर कसं आहे, स्वामी चरित्र सारामृतमधला 14वा अध्याय दिवसातून एकदा जरी वाचला तरी खूप काही होतं. त्याच्यानंतर अजून एक सेवा जर सांगायची म्हटलं तर कसं आहे, तुम्ही ग्लासामध्ये किंवा तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊ शकता. त्याच्यावरती असा हात ठेवायचा आहे आणि इकडं अगरबत्ती लावायची आहे. ते अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा नामस्मरणाचा जप करायचा आहे. आणि ती अगरबत्ती संपल्याच्या नंतर जी ती उदी खाली पडते, ती उदी घ्यायची आहे, ती त्या तांब्यामध्ये किंवा ग्लासामध्ये टाकायची आहे. आणि ते पाणी तुमच्या घरात जे चिडचिड जास्त करतात, लहान मुलं ऐकत नाहीत किंवा जे आजारी आहेत, इव्हन तुम्ही पण शांतता लाभावी, लक्ष्मी प्राप्ती व्हावी, यासाठी तुम्ही जर ते पाणी जर पिले तरी पण त्यातनं पण खूप छान म्हणजे तुम्हाला अनुभूती येईल. आणि पहा, तुम्ही ही 21 दिवसाची सेवा आहे, ही तुम्ही गुरुवारी चालू करायची. गुरुवारी चालू केल्याच्या नंतर तुम्हाला 3 ते 7 दिवसातच अनुभूती येईल की तुमच्याकडे लक्ष्मीची प्राप्ती पण तुम्हाला होईल, धनलाभ पण होईल. त्याचप्रमाणे कसं आहे, तुमची जी मुलं चिडचिड करतात, तुमच्या नवऱ्याचं जमत नाही आहे, तुमच्या बायकोचं जमत नाही आहे किंवा लहान मुलं ऐकत नाही आहे, घरात म्हणजे वादविवाद चालू आहे, कलह चालू आहे, पुन्हा नोकरी लागत नाही, कुणाची लग्न जमत नाही, तर यासाठी हा उपाय ही खूप छान आहे. आणि 1 ग्लास पाणी आहे समजा, मग ते एवढ्यानी कसं प्यायचं सगळ्यांनी, मग तुम्ही हंड्यात किंवा जारमध्ये किंवा कळशीमध्ये ते पाणी ओतू शकता. आणि त्यातलं जर ग्लास जरी पाणी पिले तुम्ही तरी पण खूप काही झालं. ही सेवा खूप प्रभावी आहे. ही पण सेवा तुम्ही करून पाहू शकता. हेही तुम्हाला अशक्य असेल तर तो आपल्या सर्वांना तर माहिती आहे, नवनाथ ग्रंथ जो आहे, संक्षिप्त नवनाथ जरी म्हटलं तरी पण चालेल, त्यामधला 10वा अध्यायचंही पठण तुम्ही करू शकता. हाही नोकरी लागण्यासाठी, लग्न जमण्यासाठी खूप महत्त्वाचा असा उपाय आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप छान असा उपाय आहे. पहा, आज मी तुम्हाला भरपूर साऱ्या सेवा सांगितलेल्या आहे. यातील तुम्ही एक जरी सेवा केली तरी पण तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, आनंद 101% नांदणार. आणि तुमची मुलं जी चिडचिड करतात, जी तुमचं ऐकत नाहीत, घरी आजारपण आहे, लक्ष्मी थांबत नाहीये, भरपूर अशा अडचणी आहे, कोर्ट कचऱ्या चालू आहेत तुमच्या, म्हणजे म्हणजे नाही का, खूप घरामध्ये कलह इतके चालू आहेत का, काही पैसा लागत नाही, काही केल्याने नोकरी लागत नाही, लग्न जमत नाहीत, खूप प्रॉब्लेम आहेत तुमच्याकडे, खूप दारिद्र्य आहे, खूप इतके संकट आहेत का तुम्ही म्हणजे सांगू पण शकत नाही. अक्षरशः तुम्हाला रडायला येत आहे. तर काय करायचं बाबा, काय केल्याने काय होईल? तर तुम्ही यातली एक तरी सेवा करून पहा. जर नाही सक्सेस झाली तर सांगा तुम्ही की ताई, नाही तू सांगितलेली सेवा एकही सक्सेस नाही झाली तर मानल, पण नाही, मला 101% माझ्या स्वामी आईवरती विश्वास आहे, 1001% विश्वास आहे की स्वामी आई कधीही कुणाचीही म्हणजे अर्थ हाक आलेली कधीही खाली जाऊ देत नाही. तुमच्या प्रत्येक शब्दाला, प्रत्येक हाकेला स्वामी आई कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुम्हाला येऊन साथ घालणार आणि तुम्हाला येऊन प्रचिती देणार की हो बालका, मी आहे. आई नेहमी काय म्हणते आपल्याला, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुम्हाला ही प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही म्हणणार हो सोनलताई, जी सेवा तू सांगितली त्यातली आम्ही ही सेवा केली पण आम्हाला प्रचिती आली. चला तर, झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा पुन्हा एकदा स्वामींचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कारण, स्वामी रे तारण, स्वामी विना कोण दावी अनुभव.